साथ है। मोदी जब जब करता है ईडी को आगे करता है, मोदी जब जब करता है ईडी को आगे करता है, मोदी जब जब करता है ईडी को आगे करता है। सोनिया जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। 2014 पासून ज्यावेळी भाजपा सत्तेत आली तेव्हापासून ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्याचा दुरुपयोग संपूर्ण देशवासियांनी पाहिलेला. आपण पाहिलं असेल का भाजपाच्या विरोधात जे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांवर ईडीला चौकशीसाठी बोलवायचं आणि मग त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं. जवळपास वॉशिंग मशीनचं काम या भाजपानं चालू ठेवलेलं आहे. परंतु जे नॅशनल हेराल्ड आहे त्याची प्रॉपर्टीचं जप्त केलीच. 1938ला उदयास आलेलं जे वृत्तपत्र आहे हे केवळ लोकांचे दिशाभूल करण्यासाठी या नेत्यांवर चार्जशीट दाखल केलेली आहे. का बघा काँग्रेसवाल्यांनी कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे. परंतु 25 कलमाप्रमाणे त्याच्यात कुणीही त्याचा लाभार्थी होऊ शकत नाही. ही अट असताना देखील जाणून बुजून राहुलजी असतील किंवा सोनियाजी असतील, सॅम पित्रोदा याच्या सहित जे काँग्रेसचे सगळे नेते त्यांना बदनाम करण्याचं काम हे मोदींनी केलं. कारण का मोदींच्या पायाखालची शाच्या वाळू सडकलेली आहे. अहमदाबादचं मोठं अधिवेशन झालं. 2 दिवस राहुलजी आता पुन्हा त्या गुजरातमध्ये आहेत. संघटनात्मक त्यांनी आता तिथे लक्ष दिलेलं आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये पक्षाचं जाळं या लोकांसाठी वापरण्यासाठी राहुलजी पुढे आलेले आहेत आणि काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा कमबॅक करेल या भीतीनं पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलेलं आहे. जेणेकरून सर्वोच्च नेत्याला टार्गेट केल्यानंतर त्याची जी सेकंड फली असते ती घाबरून घरी बसावं म्हणून त्यांनी हा हातखंडा वापरलेला आहे. परंतु काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरणार नाही. त्यावेळेस इंग्रजांना घाबरले नाहीत तर ह्या गोऱ्यांना घाबरण्याचा काही संबंध येत नाही. म्हणून राहुलजी सोनियाजी यांना जर यांनी अटक केली तर संपूर्ण देशभर चक्का जामे काँग्रेसचे कार्यकर्ते हे आपल्या माध्यमातून हा संदेश